6 महिने उलटल्यानंतर देखील आमच्या हात रिक्षा चालकांना न्याय मिळत नाही। त्यामुळे कुठे राज्य शासनाने आता यामध्ये हस्तक्षेप करावा आणि ह्या सर्व हात रिक्षा चालकांचं ई रिक्षाचं पुनर्वसन करावं। जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही अमरण उपोषण करू। त्यातून पण आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही व याची संपूर्ण जबाबदारी संनियंत्रण कमिटी व राज्य शासनाची असेल। ब्रिटिश काळापासून सुरू असलेली एक परंपरा, सुंदर पर्यावरण संवेदनशील पर्यटन स्थळ आणि त्या सौंदर्यामागं दडलेली अमानवीय वास्तवता, ही कहाणी आहे माथेरानची। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षांनंतरही इथं हातानं ओढल्या जाणाऱ्या रिक्षांची प्रथा सुरूच आहे। 6 ऑगस्ट 2025 रोजी सुप्रीम कोर्टानं ही प्रथा अमानवीय ठरवत 6 महिन्यात पूर्णपणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले। मुख्य न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती के विनोदचंद्रन आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठानं स्पष्ट शब्दात सांगितलं, मानवी प्रतिष्ठेला धक्का देणारी कोणतीही प्रथा संविधानातील सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या तत्वांना कमी लेखणारी आहे। सर्व हात रिक्षा बंद करा आणि 94 चालकांचं पुनर्वसन करा। निधी अभावाचा कोणताही बहाणा ग्राह्य धरला जाणार नाही, असं न्यायालयानं ठामपणे नमूद केलं। संनियंत्रण समितीकडे जबाबदारी सोपवण्यात आली, मात्र प्रत्यक्षात काय झालं? सुरुवातीला 20 ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला। हा प्रयोग यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं, पण त्यानंतर सर्व 94 चालकांना परवानगी देण्याऐवजी आणखी फक्त 20 ई रिक्षांना मंजुरी देण्यात आली। म्हणजे एकूण 40 रिक्षांना परवानगी आणि उर्वरित 54 चालक मात्र अजूनही प्रतीक्षेत। सध्या सुरू असलेल्या 20 ई रिक्षा पर्यटन हंगामात अपुऱ्या पडतात। तरीही समितीनं सर्वांना न्याय देण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं मर्यादित परवानगी देण्याचा निर्णय घेतला। बैठकीत तर उर्वरित चालकांनी पुन्हा हात रिक्षा ओढाव्यात असं संतापजनक वक्तव्य झाल्याचीही चर्चा आहे। यामुळे एक मोठा सवाल उपस्थित होतो, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पूर्ण अंमलबजावणी का नाही? संनियंत्रण समिती न्यायालयापेक्षा वरचढ ठरतीये का? यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढतीये। आता संनियंत्रण समिती बरखास्त करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हात रिक्षा चालकांनी गंभीर इशारा दिलाय। आजपासून ई रिक्षा सेवा बेमुदत बंद करण्यात आली आहे। हा बंद सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचं सांगितलं जात आहे। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की हात रिक्षा बंद करून 94 रिक्षा त्यांनी दिलेल्या आहेत, त्या अजूनपर्यंत आम्हाला वारसा हक्काप्रमाणे मिळालेल्या नाहीयेत, म्हणून आम्ही हा बेमुदत बंद केलेला आहे। माझ्यासोबत अजून 15 महिला आहेत, काही विधवा आहेत, काही वयस्कर आहेत आणि त्यांना वारसाप्रमाणे हा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही बेमुदत बंद केलेला आहे। जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही अमरण उपोषण करू। त्यातून पण आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही व याची संपूर्ण जबाबदारी संनियंत्रण कमिटी व राज्य शासनाची असेल। माननीय सुप्रीम कोर्टाने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट निर्णय दिलेला आहे की या हात रिक्षा ज्या आहेत ही अमानवीय प्रथा आहे आणि 6 महिन्यामध्ये या सर्व हात रिक्षा बंद करून त्यांची ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करावे। याची जबाबदारी त्यांनी राज्य शासनाने गठीत केलेल्या संनियंत्रण समितीकडे दिलेली आहे आणि KP बक्षी हे निवृत्त सनदी अधिकारी हे बक्षी कमिटीचे अध्यक्ष आहेत। मात्र या कमिटीकडून 6 महिने उलटल्यानंतर देखील आमच्या हात रिक्षा चालकांना न्याय मिळत नाही। त्यामुळे कुठे राज्य शासनाने आता यामध्ये हस्तक्षेप करावा आणि ह्या सर्व हात रिक्षा चालकांचं ई रिक्षाचं पुनर्वसन करावं, या मागणीकरिता आम्ही बंद पुकारले आहे। सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश, पायलट प्रोजेक्ट यशस्वी तरीही संपूर्ण अंमलबजावणी नाही। सध्या राज्यात अधिवेशन सुरू असताना हा मुद्दा अधिकच तापलाय। हातानं रिक्षा ओढण्याची अमानवीय परंपरा पूर्णपणे थांबेल का? सर्व 94 चालकांना सन्मानजनक उपजीविका मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचा सवाल, प्रशासन हस्तक्षेप करून सर्वांना न्याय मिळवून देणार का? मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।